नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसकडून नवीन चेहऱ्यांना संधी आहे. जुन्या चेहऱ्यांची संधी हुकल्यानं नाराजी आहे. नाराजीतून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल आहे. डॅमेज कंट्रोल करता दोनही पक्षाचे नेते सरसावले आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांवर बंडखोरांची समजूत काढण्याची जबाबदारी आहे. अमरावतीमध्ये उमेदवार सचिन भेंडे यांची उमेदवारी कायम आहे. युवा स्वाभिमान पार्टीचे सचिन भेंडेंची उमेदवारी कायम आहे. भाजप उमेदवार तुषार भारती यांच्याकडून आक्षेप घेण्यात येतोय. त्यांनी असं म्हटलं की डिफेक्ट लायबिलिटीजचा जो पिरियड आहे तो कोणाकडे आहे हे मला माहिती नाही. मी चौकशी करू शकत नाही आणि इतक्या शॉर्ट टर्म पिरियडमध्ये चौकशी होणं शक्य नाही आणि म्हणून मी हा जो अर्ज आहे तो अर्ज स्टँड करतो आहे. मला असं वाटतं की जगातला पहिला आरोप असा असेल की ज्यांनी सुप्रीम कोर्टाचे निर्णय, हायकोर्टाचे निर्णयाची पायमल्ली केली आणि त्यांनी हा निर्णय दिला. सचिन भेंडे हे खऱ्या अर्थानं जनतेच्या हृदयामधले जनसेवक आहे. YSPचे उमेदवार आहे. सातत्यानं अनेक वर्षापासून जनतेची सेवा करून त्यांनी जनतेच्या हृदयामध्ये जे स्थान निर्माण केलं त्या खऱ्या अर्थानं त्याला मिटवण्याचं काम जे सुरू होतं त्या ठिकाणी मी या जनता जनाच्या लोकशाहीच्या लढाईमध्ये, लोकहिताच्या लढाईमध्ये हा जनतेचा विजय झालेला आहे. जनहिताचा विजय झालेला आहे. सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे. चंद्रपूर पालिका निवडणुकीकरता 562 अर्ज वैध आहेत तर 22 अर्ज अवैध आहेत. छाननी प्रक्रियेत 22 अर्ज अवैध आहेत. उद्या 3 वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. अहिल्यानगरमध्ये बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरीच्या मुद्द्यावरून वाद आहे. निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी आहे. उमेदवारांच्या बी फॉर्मवर डिजिटल स्वाक्षरी असल्याचा आरोप होतोय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा हा आरोप आहे. बी फॉर्मवर अधिकृत व्यक्तीची स्वाक्षरी अनिवार्य असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 6 मध्ये असलेल्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे एबी फॉर्म जोडलेला आहे त्या एबी फॉर्म मध्ये ही डिजिटल सिग्नेचर असलेली आहे. त्यामुळे आम्ही संबंधित अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी 456 यांना भेटून या ठिकाणी विचारणा केली आणि त्यांनी आम्हाला, जर हे कामकाज खूप स्वच्छ आणि पारदर्शक चालू आहे, आम्हाला ते एबी फॉर्म दाखवावा अशी आम्ही मागणी केली. परंतु त्यांनी असं सांगितलं की आम्ही प्रत्येक फॉर्म तपासलेला आहे. तिन्ही प्रभागा मिळून आमच्याकडे 140 अर्ज दाखल झालेले आहेत, सबमिट झालेले आहेत आणि त्यामुळं आम्ही ते दाखवू शकणार नाही. त्याच्यामुळे आज आम्ही हे लेखी रिसीव्ह केलेली आहे. जर आम्हाला या ठिकाणी, कारण निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने होतच नाहीये. पतीच्या बंडखोरीनं पत्नी नाराज आहे. नाराज पत्नी थेट माहेरीच निघून गेली आहे. भाजपामधील बंडखोरीचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहणकर यांच्या घरी दिसतोय. अर्चना डेहणकर यांनी पतीचं घर सोडत त्या माहेरी निघून गेल्याचं कळतंय. प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेला उमेदवारी दिली आणि त्यामुळे अर्चना डेहणकर यांचे पती विनायक डेहणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.